इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि आयशा यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या नाझिया इलाही खान यांच्या विरोधात सर्व धर्म एकता मंच सोलापूर यांनी पोलीस आयुक्तांकडे लेखी निवेदन सादर केले आहे। संस्थापक अध्यक्ष रसूल पठाण यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्तीने धार्मिक भावना दुखवणारे कथित वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या कथित वक्तव्यामुळे मुस्लिम समाजासह इतर धर्मीयांच्या भावना दुखावल्या जाऊन समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या निवेदनात भारतीय राज्यघटनेतील धर्म स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख करत सार्वजनिक सुव्यवस्था व धार्मिक सलोखा अबाधित राखण्यासाठी प्रकरणाची कायदेशीर चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे। तसेच प्रथमदर्शनी गुन्हा आढळल्यास भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदीनुसार एफआयआर दाखल करून निष्पक्ष तपास करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या निवेदनाप्रसंगी दास शेळके, विजयकुमार हत्तुरे, राज सलगर, सकलेश बाबुळगावकर, रसूल पठाण, विलास कटकधोंड आदी उपस्थित होते। आजच आम्ही सोलापूर पोलीस आयुक्तालयाला निवेदन दिलेलं आहे। ते निवेदन सर्व धर्म समविचार सोलापूर या संघटनेमार्फत निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा विषय असा आहे की आज देशामध्ये एक लाट आलेली आहे की ज्या त्या धर्माच्या प्रमुखांना त्यांच्यावर टीका करायची, टीका टिप्पणी करायची आणि प्रसिद्धीचा झोत स्वतःकडे ओढवून घ्यायचा, असा प्रकार या देशामध्ये सतत होत आहे। तरी सुद्धा लोकांनी स्वतःच्या भावनेवर कंट्रोल ठेवून या शांतता व सुव्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु हे किती दिवस चालणार? कारण ह्याच्या अगोदर बागेश्वर बाबा नामक व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं वेडवाकडं वक्तव्य केलं, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बाबतीत वेडवाकडं केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर पण एखादा कुठला तर उठतो आणि काय तरी बोलतो। म्हणजे या सतत कुणीतरी 1-2-3 महिने गेले की काय ना काय तरी असं वादग्रस्त वक्तव्य करायचं आणि शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण करायचा। आणि प्रत्येक ठिकाणी लोक निवेदन देतात, तक्रार देतात, तक्रार घेतात, निवेदन घेतात, ते पुढे काय करतात आम्हाला माहित नाही। कारण हे वाचाळवीरांची संख्या वाढायला लागली। तेव्हा शासनाला आमची विनंती आहे की अशा वाचाळवीरांच्यावर कडक निर्बंध घालावेत आणि त्यांना कशी शिक्षा लागेल अशा पद्धतीनं ती केस कागदपत्री व्यवस्थित करून पाठवून द्यावी। मी विजयकुमार हत्तुरे, कार्याध्यक्ष जागतिक लिंगायत महासभा। आज पोलीस आयुक्तांकडे आम्ही सर्व धर्मीय प्रतिनिधी मिळून कलकत्ता येथील एक महिलेने मुस्लिम धर्मगुरू पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द काढले होते, त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथं पत्र दिलेलं आहे। कारण देशामध्ये मोदी सरकार आल्यापासून या जातीवादाला खतपाणी जास्त मिळालेलं आहे आणि आमच्या ह्या भावना पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून की केंद्र सरकारलाही पोचलं पाहिजे। इथे कलकत्तात कुठे असेल ती महिला, तिच्यावर एफआयआर दाखल होणं गरजेचं आहे। कारण अशा लोकांवर जर तुम्ही कारवाई करत नसेल तर हा जाती उन्माद भविष्यात वाढत जाणार आहे। आता कर्नाटकमध्ये सुद्धा कणेरी महाराज एक संधी साधू महाराज आहे, तो बसव अनुयायांना बसव तालिबान म्हणून संबोधलं गेलं आणि मोठ्या प्रमाणात तिथं आंदोलन झालं। अशा काय घटना महाराष्ट्रात सुद्धा घडत आहेत, याचं कुठंतरी पायबंद घातलं पाहिजे म्हणून आज सर्व धर्म एकत्रित येऊन सोलापूर शहरातील एकात्मक आपलं शहर आहे, शांततेचं हे शहर आहे, आम्ही एक मेसेज देत आहोत की ह्या देशाला की आपण शासनाने याच्यावर कठोर कारवाई करावे, अन्यथा पुढील काही जर घटना घडल्यास त्याला शासन हे जबाबदार आहे। मी रसूल पठाण आज सर्व धर्म एकता मंचच्या वतीने सोलापूर शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त मान्य एम राजकुमार साहेबांना आम्ही सर्व धर्मी एकता मंचचे निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि मान्य आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे। परवाच एक नाझिया इलाही खान नावाची महिला आमचे प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब आयशा बाबत आक्षेप व्हिडिओ व्हायरल करून मुस्लिम समाजाच नाही सर्व समाजाचे भावना दुखवले आहेत। आम्ही मान्य आयुक्त साहेबांना विनंती केली आहे की त्या महिलावर एफआयआर होऊन कठोरशी कारवाई व्हावी, यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलेले आहेत। आणि प्रत्येक महापुरुषाचे असो, पैगंबर किंवा संत सुफी यांचं वारंवार कोणतर उठतंय, काय तर आक्षेप बोलतंय
आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे कुठं तर थांबावं यासाठी आम्ही सर्व धर्म एकता मंचच्या वतीने सर्वजण एकत्र राहून मान्य आयुक्त साहेबांना निवेदन दिलेले आहेत. आताच आमचे दास शेळके काकांनी सांगितलं आहे की परवाच जसं बागेश्वर धाम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं अपमान केलं, डॉक्टर बाबासाहेबांचं प्रत्येक महापुरुषांचं हे होत आहे आणि बसवेश्वर महाराज प्रत्येकच महापुरुषांचा अपमान होत आहे. त्यासाठी त्यांना कठोर शासन व्हावं, कुठं तर कायद्याची जरब बसावी यासाठी आम्ही मान्य आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे.